नमस्कार मंडळी. तर आज आपण कोकणातली स्पेशल कुळथाची पिठी बनवणार आहोत. खूप अशी अप्रतिम लागते, कोकणकरांचा जीव आहे ही. तर हे बघा, मी त्याच्यासाठी चॉपिंगच्या सगळ्या गोष्टी आणि एका वाटीमध्ये जे कुळथाचं पीठ असतं ते घेतलं आहे. हे कुळीथ असतात ते भाजून भरडून त्याला दळून आणलं जातं आणि ती पिठी आपण स्टोअर करून ठेवू शकतो. जसं आपण चण्याची डाळीचं जे पीठ आहे जसं ते स्टोअर करून ठेवतो, अगदी तसाच प्रकार आहे हा. तर त्यासाठीची मिरची 2 घेतलेल्या आहेत मी आणि त्याला मधून असं कट करून त्याचे 4 भाग केलेत, म्हणजे त्याचा तिखटपणा आहे तो मस्त असा आपल्या पिठीमध्ये उतरतो. सोबतच जो कांदा आहे तो मीडियम साईजचा कांदा एकदम बारीक असा चॉप करून घ्यायचा आणि लसणीच्या 2 पाकळ्या घेतल्यात, कारण ह्या बऱ्यापैकी मोठ्या आहेत. त्यांना मी ठेचून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक असं चिरून घेतलात तरी चालेल, पण ह्या पिठीमध्ये ठेचलेली लसूणच छान लागते. तर आता मी एक छोटंसं पॅन आहे ते गॅसवरती चढवलेलं आहे आणि 1 चमचाभरच त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा असं जिरं टाकायचं आहे. खूप जास्त नाही, पण जिऱ्याचा फ्लेवर खूप छान येतो या पिठीमध्ये. आणि 4-5 कढीपत्त्याची पानं, ठेचून घेतलेला खूप सारा लसूण आणि मिरची घालून हे सगळे जिन्नस आहेत ते तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे, म्हणजे लसणीचा कच्चेपणा त्यात मोडला पाहिजे आणि जी मिरची आहे त्याचा फ्लेवर छान उतरला पाहिजे आपल्या तेलामध्ये. आणि मग आपल्याला लास्टला याच्यामध्ये कांदा घालायचा आहे जो आपण बारीक चिरून घेतला होता आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत. ही पिठी लाल तिखटासोबत ही केली जाते, मिरचीसोबत ही छान लागते. म्हणजे पूर्ण कोकणात वेगवेगळ्या पद्धतीने करून खूप आवडीने खाल्ली जाते. जसं सावंतवाडी कुडाळला करण्याची पद्धत वेगळी आहे, देवगड साईडला वेगळ्या पद्धतीने केली जाते. पण ही कोणत्याही पद्धतीने केली तर प्रत्येक कोकणकरला ती आवडते हे नक्की. तर कांदा चांगला ट्रान्सपरंट झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. हळदीचा कच्चेपणा मोडेपर्यंत छान असं कांद्यामध्ये तिला परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. जे आपल्या सर्व पिठीला लागणारं जे मीठ आहे ते आपण इथेच फोडणीमध्ये घालायचं आहे. मीठ ही छान फोडणीमध्ये परतून घ्यायचं आणि मग आपल्याला पिठी कशी जाड पातळ हवी आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालून पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची आहे. तर पाणी आपण ह्याच स्टेजला घालायचं, आपल्याला जेवढी पिठी कमी जास्त हवी तशी. नंतर घातलं तर पिठीची चव थोडी बदलते. तर चांगली उकळी आल्यानंतर एक मिक्सर आपल्या जवळ ठेवायचा, नाही तर जी रवी असते ती ठेवली तरी चालेल. आणि चमच्याने असं स्प्रेड करून पीठ उकळीवरती घालायचं आणि विस्करनं व्यवस्थित त्याला असं मिक्स करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये पिठाच्या गुठळ्या होत नाहीत. ही स्टेप आहे ती एकदम सोपी पडते पिठीमध्ये गुठळ्या न होता पिठी करण्यासाठी. नक्की ट्राय करा. आणि लागेल तसं पीठ घालून आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 मिनिट चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर परत 5 ते 6 मिनिट बारीक गॅसवरती याला शिजवून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण आहे ते सुरुवातीला जास्त ठेवायचं, म्हणजे जेव्हा पिठी शिजते तेव्हा ते पाणी आटतं त्यामुळे. तर बघू शकता 5 ते 6 मिनिट झालेत आणि मस्त अशी आपली पिठी शिजून तयार झालेली आहे आणि कलरही खूप छान आला आहे. लास्टला याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. खूप जण ओलं खोबरंही टाकतात, तेही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि 1 ते 2 मिनिट पुन्हा एकदा तिला शिजवायची कोथिंबीर टाकल्यानंतर आणि गरम गरम अशी सर्व करायची एकदम गरम गरम भातासोबत. खूप छान लागतं. ह्याच्यासोबत बटाट्याची कापं, केळीची कापं किंवा जो सुका मासा असतो ह्याचं कॉम्बिनेशन खरंच खूप छान लागतं. तर मी एकदम गरम गरम भातासोबत तिला सर्व केलेली आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील. आणि अशाच गरमागरम भातासोबत गरमागरम पिठी मस्त अशी एन्जॉय करा. खूप छान लागते. पुन्हा अशाच रेसिपीसोबत भेटू. बाय बाय.